नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत सँड्रा अँड टेलर यांच्या एनर्जी ओरॅकल डेकमधून हॅपी फॅमिली हे कार्ड. या कार्डचा तुमच्या जीवनाशी काय संबंध आहे, यातील प्रतिमा कोणते संकेत देतात, जर हे कार्ड तुमच्या समोर आलं तर त्याचा नेमका संदेश काय, तुमच्या आयुष्यात त्याचा संदर्भ काय, हे आपण आज बघणार आहोत. आता आपण कार्डची इमेजरी आणि सिम्बॉल एक्सप्लेनेशन म्हणजेच कार्डातील प्रतिमा आणि चिन्हांचा अर्थ बघणार आहोत. या कार्डमध्ये आपण बघू शकतो कुटुंबाचे चित्र आहे. समुद्रकिनारी हातात हात घालून उभं असलेलं कुटुंब प्रेम, जिव्हाळा आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे. खरी संपत्ती ही पैशात नसून आपल्या माणसांमध्ये असते, असं हे कार्ड दर्शवतं. इंद्रधनुष्य हा दैवी आशीर्वाद आणि नवीन सुरुवातीचा संकेत आहे. तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडत आहेत असे हे दर्शवते. शांत समुद्र आणि सोनेरी किनारा. समुद्राचं शांत पाणी मनातील स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे, तर सोनेरी किनारा म्हणजे संधी, संपन्नता आणि जीवनातील सुवर्णक्षण असे दर्शवते. हे सुचवते की तुमच्यासाठी आनंदाचे क्षण उभे आहेत, फक्त त्यांना स्वीकारा. सूर्यप्रकाश. सौम्य आणि उबदार सूर्यप्रकाश स्पष्टता, आशा आणि नवीन शक्यता दर्शवतो. जीवनात आलेला अंधार हळूहळू नाहीसा होतोय आणि नवीन प्रकाशमान पर्व सुरू होत आहे असे हे कार्ड दर्शवते. या कार्डमधील पांढरे ढग हे सूचित करतात की जीवनात काहीतरी अडथळे असले तरी ते तात्पुरते आहेत. ढग जसे निघून जातात तसे तुमच्या आयुष्यातील समस्या हळूहळू कमी होतील. जेव्हा तुम्ही हे कार्ड स्प्रेड करता किंवा पिसता आणि त्यातून एक कार्ड काढता आणि ते कार्ड असं अपराईट पोझिशनमध्ये सरळ येतं, तेव्हा त्याचा काय अर्थ होतो हे आता आपण बघणार आहोत. जेव्हा कार्ड अपराईट येतं त्याचा अर्थ सकारात्मक असतो, पॉझिटिव्ह असतो. तर याचा अर्थ असा आहे की कुटुंबात आणि जवळच्या नात्यांमध्ये आनंद आणि समतोलता आहे. तुम्ही योग्य लोकांमध्ये आहात, प्रेम आणि आधार मिळतोय. जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुटुंब किंवा नात्यांपासून दूर असाल तर लवकरच तुम्हाला हवं असलेलं भावनिक सुरक्षिततेचं स्थान मिळेल. या कार्डमधून आपल्याला हा संदेश मिळतोय की नातेसंबंध जपायला शिका. जेव्हा तुम्ही हे कार्ड पिसता किंवा स्प्रेड करता आणि कार्ड उलटं येतं, रिव्हर्स्ड येतं, त्याचा पूर्ण अर्थ बदलून जातो. तो अर्थ नकारात्मक असतो. तर बघूया याचा कार्ड जर तुमच्यासाठी उलटा आलं तर त्याचा काय अर्थ असतो. कुटुंबात मतभेद किंवा दुरावा जाणवत आहे. तुमच्या जवळच्या लोकांसोबत गैरसमज वाढले आहेत. कधीकधी आतून एकटं वाटतं, जरी लोक आसपास असले तरीही. काही नातेसंबंध तुम्हाला आनंद देण्याऐवजी मानसिक त्रास देत आहेत. तर आपण आता बघणार आहोत की या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे. जर तुम्हाला प्रेम आणि आधार हवा असेल तर हे कार्ड सांगतं की सर्व योग्य वेळी होईल, विश्वास ठेवा. जर तुम्ही संघर्षातून जात असाल तर हा माफ करण्याचा आणि पुढे जाण्याचा संकेत आहे. जर तुम्हाला आतून एकटं वाटत असेल तर तुमच्यासाठी योग्य माणसं लवकरच येणार आहेत. आता आपण बघणार आहोत की या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो. हॅपी फॅमिली हे कार्ड सांगतं की नातेसंबंध हे जीवनाचा आधार आहेत. प्रेम आणि विश्वास जपा आणि आनंदाला जागा द्या. या डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत एक ॲफर्मेशन दिलेलं आहे. तर काय करायचं आहे, आरशासमोर उभं राहायचं आहे, स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने ॲफर्मेशन म्हणायचं आहे. I open myself to a new and deeper experience of a family and I am ready to see greater happiness there. I know that I am the loving family that I need. आणि मराठीमध्ये आता सेम ॲफर्मेशन मी म्हणणार आहे. मी स्वतःला नवीन आणि आत्मीय कुटुंबाच्या अधिक सखोल अनुभवासाठी खुले करत आहे आणि त्यामध्ये अधिक आनंद पाहण्यास तयार आहे. माझी गरज असलेल्या प्रेमळ कुटुंबाचा मीच एक भाग आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. तर हे ॲफर्मेशन जितके तुम्ही रिपीट कराल, रोज म्हणाल, तितका तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंजेस येणार आहेत. तुमच्या आयुष्यात सध्या हे कार्ड कसं लागू होतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.